बीड जिल्ह्यातील मत्स्यजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि या हत्येमागे आता कुठेतरी वाल्मिकी कराड यांचं नाव जे आहे ते समोर येते। आता साधारणतः पाहायला गेलं तर मागच्या 13 दिवसांपासून पोलीस या वाल्मिकी कराडचा शोध जे आहे ते घेत आहेत, मात्र पोलिसांच्या हाती हा वाल्मिकी कराड जो तर लागत नाहीये। अशामध्ये सर्वच राजकारण्यांनी कुठेतरी या वाल्मिकी कराडवरती आरोप करताना पाहायला मिळत आहे। विरोधकांनी तर थेट वाल्मिकी कराडला आरोपी म्हणून घोषित केलंय, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील सुरेश धस जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणी वाल्मिकी कराड याला अटक करण्याची मागणी जी ती केली आहे। विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांच्याकडून अनेकांची नावं सुद्धा घेतली जात आहेत। त्यांनी अनेकांची नावं घेऊन या सगळ्यांना कुठेतरी मास्टरमाइंड असं म्हणत त्यांना सुद्धा अटक करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणी जर पाहायला गेलं तर सातत्याने बीड जिल्हा जो चर्चेत येतो आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत, मंत्री धनंजय मुंडे यांचं सुद्धा नाव समोर येते। कारण या सगळ्या मागे कुठेतरी वाल्मिकी कराडचा या सगळ्या प्रकरणामागे हात आहे, मात्र त्यांच्या पाठीशी कुठेतरी धनंजय मुंडे सुद्धा आहेत। अशा प्रकारचा आरोप जो आहे तो सुरेश धस यांच्याकडून एकंदरीत होताना पाहायला मिळत आहे किंवा सगळ्यांकडून होताना पाहायला मिळत आहे। मात्र कुठेतरी दुसरीकडे असं सुद्धा समोर येत आहे की धनंजय मुंडे यांचं नाव हे विरोधक घेत असले तरी सत्ताधारी आमदार असलेले सुरेश धस हे घेत नाहीये। त्यामुळे आता निश्चितच या सगळ्या प्रकरणाचा पोलिसांकडून जो तो तपास केला जात आहे। खरं तर पाहायला गेलं तर संतोष देशमुख यांची हत्या जी ती अत्यंत निगडून अशी हत्या होती। पूर्णपणे त्यांचा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट होता त्याच्यामध्ये भयावह अशी स्थिती जी ती पाहायला मिळाली होती। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाचा तपास बीड पोलिसांसह सीआयडी कडून सुद्धा जो तो केला जात आहे। सीआयडीचं पथक जे ते बीड मध्ये दाखल झालेलं आहे। सध्या पाहायला गेलं तर वाल्मिकी कराड असतील, त्यांचे जे अंगरक्षक असतील त्यांची चौकशी जी ती होत आहे। सोबतच त्यांची पत्नी मंजली कराड यांची सुद्धा चौकशी जी ती करण्यात आली आहे। या सगळ्या चौकशी अंती मंजली कराड यांना पोलिसांनी सीआयडी पोलिसांकडून चौकशी सगळ्या झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं। मात्र अंगरक्षकांची सुद्धा कुठेतरी चौकशी जी ती होत आहे। नेमका या सगळ्या प्रकरणाचा तपास नेमका कधी लागणार, या सगळ्यामध्ये जे आरोपी असलेले वाल्मिकी कराड आहेत त्यांना नेमकं पोलीस कधी अटक करणार, या सगळ्यावरती लक्ष जे ते लागलेलं आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विरोधक असतील हे आवाज उठवताना पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्याला खरं तर ज्या प्रकारे ही घटना घडली, या सगळ्या घटनेचे पडसाद नुकताच झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा पडसाद उमटताना पाहायला मिळाले। त्यामुळे आता या सगळ्या घटनांनंतर आता बीडमध्ये आज जो आहे तो सर्व पक्षीय मूक मोर्चा जो आहे तो निघणार आहे। हा सर्व पक्षीय मूक मोर्चा जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत असा हा मोर्चा असणार आहे। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती बीड जिल्ह्यातील सर्व दुकान असतील, शाळा असतील, कॉलेज असतील सर्व बंद करण्यात आलेले आहेत। सर्वांना सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे ज्या परिसरामध्ये हा मूक मोर्चा होणार आहे त्या परिसरातील असतील, बीड जिल्ह्यातील असतील सर्व दुकानं असतील ते सुद्धा बंद ठेवण्यात आलेले आहेत। जवळपास 400हून अधिक पोलिसांचा ताफा या सगळ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती बीड जिल्ह्यातील ज्या परिसरामध्ये हा मूक मोर्चा होणार आहे त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या कडकट सुरक्षेच्या माध्यमातून या सगळ्या पोलिसांच्या बंदोबस्तातून हा मूक मोर्चा जो तो होणार आहे। वादविवाद असतील, आरोप प्रत्यारोप असतील हे सातत्याने होताना पाहायला मिळत आहे। मात्र आता निश्चितच या सगळ्या मूक मोर्चानंतर नेमकं कशा प्रकारे विरोधक या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती प्रश्न उपस्थित करतात, राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस असतील या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका कशा प्रकारे तोडगा काढतात, ज्यामध्ये विरोधक म्हणत असलेले आरोपी वाल्मिकी कराड यांना या सगळ्या मूक मोर्चातून अटक ही जी ती होणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। याशिवाय जर आपण पाहायला गेलं तर अनेक जे नेते मंडळी असतील, विरोधक असतील, सत्ताधारी असतील हे सगळे जण जे ते आज या मूक मोर्चाला जे ते हजर राहणार आहेत। हा मूक मोर्चा जवळपास साधारणतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे। अशा या मूक मोर्चाला प्रमुख नेते मंडळी, विरोधी पक्षातील ही सगळे उपस्थित राहणार आहे। त्यामुळे आता या सगळ्या मूक मोर्चानंतर एकंदरीत आता या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड यांना या सगळ्या मूक मोर्चानंतर नेमकं कशा प्रकारे तपास पुढे जाणार, या मोर्चातून नेमकं विरोधक नेमकं कोणते मुद्दे उपस्थित करणार हे संपूर्ण पाहणं महत्वाचं ठरणार आहे। याशिवाय आता 13 दिवस उलटल्यानंतर या सगळ्या घटनेला वाल्मिकी कराड नेमकं पोलिसांच्या अटकेत कधी येणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन